पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नारायणा, त्या गोविंद बल्लाळ देवलावरती नीट लक्ष ठेवून असो। नवमताच्या पताका घेऊन हिंडतोय तो गावभर। मला काही त्याची लक्षणं ठीक वाटत नाही। पण आपणच आग्रहाने मुक्कामास ठेवून घेतले त्यास, आता अंगाशी आले। तेव्हा वाटलं नव्हतं की हा असा सुधारक निघेल म्हणून। नाही, आपण पाहुणचारात पुढे कमी पडायचं नाही, रीतीला धरूनच वागायचं। मात्र त्याची बेशिस्तही खपवून घेतली जाणार नाही, तेव्हा तू त्याच्यावर बारीक लक्ष ठेवूनस। काका! अरे काका! अरे नारायण, काय झाले का? रघुनाथा, काय झालं रे? पाणी! अरे काय झालं? अरे लागले काय? अरे बारक्या, हळद आण! काय आलं मालक? अरे हळद घेऊन ये जा। अरे वा, पाणी घे। अरे काय काय झालं काय? काका, गावात ते नवमतवादी लोक आलेत। ते उमा आणि वल्लभ पंतांच्या विवाहाबद्दल चौकशी करत होते। मग मी विरोध केला, मग आमच्यात बाचाबाची झाली आणि त्यांनी चांगला सोटा आणला डोक्यात। बारक्या, अरे हळद आण लवकर। दादा, हळद लाव त्याला। बारकू लागले रे। अरे काय मोगलाई आली की काय? देवलची ब्याद इथं आली तेव्हा त्या सगळ्याची नांदी झाली होती। कुठे गेलेत कुठे ते नवमतवादी? बारक्या, गावात जा आणि कळव, सगळ्यांनी तातडीनं झोळ्याच्या देवळाकडे जमावा म्हणावं। हो हो। मोगलाई लागून गेली की काय? वाह गोविंदराव, माझ्या आजोबांचे विचार तुमच्या मनाला बैचैन तर करत नाहीत ना? अहो नाही नाही, अजिबात नाही। अहो अशा विचारांचे लोक ठाई ठाई भेटतच असतात। रूढी परंपरांचे जोखड एवढी घट्ट बसले आहे ना मानगुटीवर, की कधी कधी इच्छा असून देखील त्यापासून सुटका करून नाही घेता येत या लोकांना। चालायचेच। सदाशिवराव, तुमची मावशी सांगत होती परचुरेशी सोयरीक जुळली म्हणे, खरे आहे का ते? होय। मग बल्लाळराव परचुरे माझ्या होणाऱ्या बायकोचे आजोबा। अरे वा, क्रांतिकारकांना मदत करीत असत असे ऐकिवात आहे। होय होय, खरे आहे ते। कारण पुण्यात असताना एका संघटनेत मी त्यांचे नाव ऐकले होते। फितुरीने घात केला होता त्यांचा। माझ्या मनीची एक गोष्ट सांगू तुम्हास? हो बोला ना, त्यात संकोच कसला? राहून राहून वाटतंय की मी त्या मुलीशी लग्न करू नये। का बरं? म्हणजे काही खोट आहे का तिच्यात? अहो नाही नाही, उलट तिच्यासारखी सुलक्षणी मुलगी शोधूनही सापडणार नाही। हो मग अडचण काय? मला वाटते की मी तिच्या योग्यतेचं नाही। आणि असे का बरं वाटते तुम्हाला? गोविंदराव, ती मुलगी अतिशय हुशार आहे। माझ्याशी लग्न होऊन आमच्या घरी आली तर तिची हुशारी वाया जाईल, पण मुंबई पुण्यास गेली तर तिच्यासाठी शिक्षणाची दारे उघडी राहतील आणि तिच्या हुशारीला वाव मिळेल। सदाशिवराव, तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बायकोविषयी एवढे वाटते यातच सारे आले। अहो जो पुरुष आपल्या होणाऱ्या बायकोविषयी इतका आदरभाव मनात बाळगून आहे त्याचा संसार चांगलाच होणार। तुमच्या मनीची व्यथा व्यर्थ आहे, त्वरित हा विचार मनातनं काढून टाका। बरे, माझ्या लग्नाबरोबर अजून एक विजोड लग्न ठरले आहे या गावात। विजोड लग्न? वल्लभ पंत नावाचे एक वयस्कर गृहस्थ आहेत। बर, ते वयाने अतिशय लहान असलेल्या मुलीबरोबर लग्न करणार आहेत। आणि मुख्य म्हणजे हे लग्न जुळवण्यात पुढाकार घेतलाय माझ्या काका आजोबांनी। असं? खरे तर अशा जरट विवाहाचे ऐकून मन व्यथित होते माझे। काही ठोस पावले उचलली जावीत असे वाटते। गोविंद बल्लाळ देवळ आपणच ना? हो, नमस्कार। नमस्कार। तुमच्याशी थोडं महत्वाचे बोलायचं होतं, थोडं बाजूला येता का? नाही, मी आता अहो या ना, तुम्ही या जाऊन। आलो, या। अहो काय सांगताय काय काकू? उमेश 3 दिवस त्या माडीवरच्या खोलीत राहावे लागणार आहे। अगो हो ना, वेळ मारून नेण्यासाठी बोलून गेले खरे, पण आता तोंड घशी पडले गो। अहो काही वेगळे कारण सांगायचे ना।
अगो तोवर हे आत शिरले असते म्हणजे भीतीपोटी जे सुचले ते बोलून गेले पटकन. पण आता काय करायचे? अगं बाई, आईस विचारले असते पण ती जाऊन बसली आहे ते दामल्यांकडे. त्यात कीर्तन सुरू आहे म्हटल्यावर रात्री यायलाही उशीर होणार तीस. नाही नाही नाही, मी उमेला त्या परक्या पुरुषाबरोबर नाही राहू द्यायची. मी असे करते, हे वामकुक्षी घेत असताना मीच जाते वरच्या खोलीत आणि त्याला विनंती करते, बाबा रे तू तुझी दुसरी कुठेतरी सोय बघ, आता आमचा अंत नको पाहूस. हो हो, असेच सांगायला हवे. हो. हे पहा, सासूबाईंना विश्वासात घेतल्याशिवाय भलते धाडस करू नका हो. अगो राधे, धाडस आहे का हे? मी जाऊन त्याला फक्त विनवणी करणार आहे. अहो काकू, तुमच्या विनंतीला मान देऊन या जखमी अवस्थेत जर तो घराबाहेर पडला तर आयता शिपायांच्या हाती सापडेल. एका क्रांतिकारकाचा बळी दिल्याचं पातक मात्र लागेल आपल्याला. मग काय करू म्हणतेस? राहू दे उमेला रात्रभर त्याच्या बरोबर? अहो उमा काय लहान आहे का? स्वतःचे रक्षण करू शकते ती, तेवढी धमक आहे हो तिच्यात. आणि त्या बाळकृष्णाच्या मनात वावगा विचार येणार नाही याची खात्री आहे हो मला. तुझे काय जाते बोलावयास? अहो काकू, जशी बयो तशीच उमा आहे हो मला. अहो माझी लेकच आहे ती, तिची काळजी मला नाही असे समजू नका हो. हा, पण याच्या उपर जर काही वेगळा विचार तुमच्या डोक्यात आला आणि वावगे वागायचे ठरवले तर मीच सांगेन सगळ्यांना की हे तुमचे कारस्थान आहे ते. अगो वहिनी, कुठला क्रांतिकारक शिरलाय की काय हिच्या अंगात? माफ करा, पण मी ओळखलं नाही तुम्हा लोकांना. नाही, तुम्ही ओळखत नसाल आम्हाला, पण आम्ही ओळखतो तुम्हाला. अहो, नट आणि नाटककार म्हणून तुमची फार मोठी ओळख आहे. हो, आणि आम्ही तुमची सगळी नाटकं पाहिली आहेत. म्हणजे वेणी संवारमधील अश्वत्थामा म्हणा किंवा झुंजाररावमधील झुंजारराव. काय अप्रतिम भूमिका वठवल्यात तुम्ही. अहो, आम्हाला समजलं तुम्ही पालघडला आला आहात आणि आम्ही भेटायला आलो तुम्हाला इकडे. अच्छा, नाही बरं केलं. पण तुम्ही नक्की आलात कुठून? आम्ही पुण्याहून आलोय. पुण्याहून? फक्त मला भेटायला? नाही, शक्य नाही. नाही म्हणजे तसं नाही, आम्हाला असं कळलं की या गावात जरटकुमारी विवाह होणार आहे आणि त्या विवाहाला कडाडून विरोध करण्यासाठी आम्ही आलो आहोत. काय? सदाशिवा, सदाशिवा, तुझे ते मित्र देवल कुठे आहेत? ते तिकडे कोणाशी तरी बोलतायत. काका, काका हे तेच आहेत ज्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. काय झालं काका आजोबा? देवल त्याच्याशी बोलतायत. नवमताचं वारं ते या गावात घेऊन आलेले दिसतात. इतके आतल्या गठीचे असतील असे वाटले नव्हते हो काका. हे वारं परतून लावायलाच पाहिजे. चला. अहो तुम्हाला सांगितलं ना काका, जरटकुमारी काका, काका याच लोकांनी माझ्यावर हल्ला केला. आमच्या कामात अडथळा आणला तर असाच दणका मिळेल. देवल, तुम्ही घेऊन आला त्या लोकांना आमच्या गावात? हो नाही नाही काका, मी यांना ओळखत देखील नाही. हो का? मग एकांतात काय गप्पा चालल्या होत्या तुमच्या? काका, कुठला एकांत घेऊन बसलात तुम्ही? तुम्ही यांना विचारा. बोला रे. आम्ही या गावात जरटकुमारी विवाहाला विरोध करायला आलो आहोत. तुमच्या संस्थेचं नाव काय? आम्ही पुण्याहून आलो आहोत. हो. हे बघा, तुम्ही पुण्याहून आलात हे कळले आम्हाला, पण तुमच्या संस्थेचं नाव काय? आम्ही नवमतवादी विचारांचे समर्थक आहोत. हो. न्यायमूर्ती रानडे यांच्या विचारांनी प्रभावित झालेले कार्यकर्ते आहोत आम्ही. मी सुद्धा न्यायमूर्ती रानडे यांचाच शिष्य आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे रानडे हे नेहमीच अहिंसेचा पुरस्कार करतात आणि तुम्ही हिंसा करत सुटलाय. आरेला कारेचीच भाषा समजते. आमच्या मध्यात जो येईल तो असाच चिरडला जाईल. नाही नाही काका, मला वाटतं यांच्यावर रानडे यांच्यासारख्या महान प्रभूतीचा प्रभाव असणे शक्य नाही.
यांच्यावर निश्चितच कुठल्या तरी गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीचा प्रभाव असला पाहिजे. हे जर गुंड असतील तर आम्ही गावगुंड आहोत. बऱ्या बोलायला सांगा, कशासाठी आलात तुम्ही इथं? सांगितलं ना, आम्ही जरठकुमारी विवाहाला विरोध करण्यासाठी आलो आहोत म्हणून. तुम्हाला सरकारनं अधिकार दिलेत का या लग्नाला विरोध करायचे? सरकार यात कशाला पडेल? आम्ही मनावर घेतले तर सरकार यात नक्की लक्ष घालेल. आम्ही खोत आहोत या गावचे. खोत आहात म्हणून काय मनमानी कराल की काय? आम्ही काय करू शकतो याचा अंदाज नाही तुम्हाला. माझ्या पुतण्यास नारायणच धाडले शिपायास घेऊन येण्यासाठी. ते आले की सगळा सोक्ष मोक्ष लागेल तुमचा. शिपायांचे काय काम? कळेल तुम्हाला लवकरच. त्यांचे दंडुके बसतील ना तेव्हा चांगलं लक्षात येईल. हे अति होतंय तुमचं, अति होतंय. याचा विचार आमच्या रघुनाथला चोप देण्याच्या आधी करायचा होता. आता भोगा आपल्या कर्माची फळं. मला वाटतं यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. आपल्याला निघायला हवं. निघताय कशाला? थोडा पाहुणचार घ्या आमच्या गावचा. सदाशिवा रघुनाथा खरा या ना. अहो राहू दे सदाशिव. का अगं उमा, ते सांग ना, काय झालंय? अगं बघ ना, मला इथे 3 दिवस राहायला सांगितलंय. मग चांगलंच आहे की, तुला छान आराम करता येईल. अगो पण हे येत नाही इथे. उलट तुला त्यांच्याकडे लक्ष देता येईल. त्यांस काही दुखले खुपले तर त्यांना थोपटून झोपवूही शकतेस तू. तुला काही कळतच नाही. तू जा बरं आणि आईला सांग मला भेटायला. बरे. मलाही नाही थांबायचं इथे. हो तसे नाही, कळतंय मला, पण खरंच माझ्यात त्राण नाहीये. नाहीतर तू मला अडचणीत टाकण्यासाठी नसतो थांबलो मी. तरीही लवकरात लवकर इथून जाण्याचा प्रयत्न करेन. ज्यांनी माझे प्राण वाचवलेत त्यांना मी त्रास होऊ देणार नाही. तुम्ही मगाशी सांगितलं नाही. काय? तुमचं लग्न झालंय का? नाही, पण तुम्ही असे का विचारतात? मला तुमच्याशी लग्न करायचंय. कराल माझ्याशी लग्न? घेऊन जा ना मला इतकं लांब, खूप लांब. मला नाही राहायचं इकडे. तुमचा आणि माझा गोड संसार करायला. बोला ना, न्याल मला. हो बोला ना, कराल माझ्याशी लग्न? न्याल का मला? बोला ना, मला नाही राहायचं इथे. बोला ना, कराल लग्न माझ्याशी? नाही नाही नाही, त्या देवलांना आता यापुढे घरात थारा नाही. आमच्याच घरात शिरून आपल्या साथीदाराकरवी आमच्याच माणसावर हल्ला करून एक मजल गेली यांची. तुमचा नवमतवाद काय हे करायला शिकवतो की काय तुम्हास? असल्या नवमतवादाला आमच्या गावात आम्ही शिरकाव करू देणार नाही. आम्हाला या गावात शांतता हवी आहे.
काका, मी सुद्धा शांतताप्रिय माणूस आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो, त्या लोकांशी माझा दुरान्वयानेही संबंध नाही. योगायोग इतकाच की ते लोक पुण्याहून आले होते. अशी सारवासारव आमच्या समोर चालणार नाही. आमच्या सदाशिवाचे तुम्ही मित्र आहात म्हणून तुमच्या बाबतीत आम्ही कठोर पाऊल उचललेलं नाही. आपल्या मनाचा मोठेपणा मी कबूल करतो, पण एक बाब खटकते ती सांगावीशी वाटते काका. बोला, काय गरळ आहे ते उकरून मोकळे व्हा. वल्लभपंत जो 75 वर्षांचे गृहस्थ आणि त्यांचं लग्न एका 14 वर्षांच्या मुलीशी. बरं, ती सोयरी तुम्हीच जुळून आणलीत म्हणे. विचित्र नाही वाटत? समाज व्यवस्थेला धरूनच वागणं आहे आमचं. खरं तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाही, तरी पण देतो. समाजानं समाजाच्या उत्कर्षासाठी काही सामाजिक नियम तयार केलेले आहेत. आमचं वागणं त्या नियमाला धरून काटेकोरपणाचं आहे. तुम्हास वल्लभपंतांचे वाढलेले वय दिसते, पण त्याच्या गरजा दिसत नाही. हो, या वयात दुखलं खुपलं पाहण्यासाठी कुणीतरी जवळचं हवं की नको? शेजार पाजारचे किती दिवस मदत करणार आहेत? अशा वेळी बायकोच शुश्रूषा करते. तर आता राहिली त्या मुलीची बाब. गालावर मोठा डाग असल्यामुळं त्यांच्या दारी स्थळ येत नव्हते. लग्नाचं वय तर उलटून गेलेलं. घरी दारी सगळीकडे टोमणे ऐकून ऐकून कंटाळले होती बिचारी. असा कंटाळलेला जीव एखादी विहीर जवळ करायचा. अशा मुलीचा विजोड का होईना, पण विवाह लावून दिल्यानं उद्या समाजात ती सवाष्ण म्हणून उजळ माथ्यानं मिरवणार आहे. मान्य आहे की एक तडजोड आहे, पण या अशा विवाहानं दोन जीव, दोन घराणी जर सुखी होणार असतील तर कोणाला पोटशो उठायची काहीच गरज नाही. अहो, तुमच्या मुंबई पुण्यात वाहत असतील त्या परकीय विचारांचे वारे, तुमचे तुम्हाला लखलाप. स्त्री शिक्षणाचे गोडवे गात होतात तुम्ही, पण मी म्हणतो स्त्रियांना शिक्षणाची गरजच काय मुळी? चूल आणि मूल हे तिचं विश्व. रांदा वाडा उष्टी करा हा स्त्रीचा धर्म. म्हणून तर म्हटले ना, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. माता म्हटले की प्रत्येक शीर नतमस्तक व्हायचे तिच्या पायाशी. मी चला ती इथे. काय चाललंय तुझे? काय? मी पाहिले हो तूस यांच्या डोक्यावरून हात फिरवीत तल्लीन झाली होतीस. हो, खरे ते मला आवडलेत. ते मी लग्न करणार आहे त्यांच्याशी. ते मला इथनं लांब घेऊन जाणार आहेत, खूप लांब. या कोंडवाड्यातून, त्या लोचट राक्षसापासून.
सगळ्यांपासून लांब घेऊन जाणार, दूर, खूप दूर. आम्ही नाही थांबणार इकडे. मला आवडलेत ते, खूप खूप आवडलेत. उमा